नमस्कार, मी रोशन कदम आपल्या श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्स युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपला हे श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स मध्ये आज सी विंग 204 नंबर फ्लॅटचं आज पोझिशन झालेलं आहे. हे नितीन मिरजुले सर आहेत आणि हा त्यांच्या मिसेस आहेत निलमाजी. त्यांनी आपल्याकडे 1 BHK फ्लॅट परचेस केलेला आहे आणि आज त्यांनी फ्लॅटचं पोझिशन सुद्धा घेतलेलं आहे आणि आज त्यांच्या फ्लॅटची पूजा सुद्धा झालेली आहे. आणि आज त्यांना आपण विचारूया की त्यांना त्यांचा फ्लॅट कसा वाटला आणि त्यांचा एक्सपिरियन्स या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणारच आहे. आपला हा प्रोजेक्ट नेरळ ईस्टला आहे, पेशवाई रोडला, नेरळ रेल्वे स्टेशन पासून चालत 10 मिनिटांवर आहे. आपल्याकडे 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स रेडी आहेत. तर सरांना विचारूया त्यांना त्यांचा फ्लॅट कसा वाटला. सर, तुम्ही कुठून आलात? नवी मुंबई, कोपरखैरा. तुम्ही कोपरखैरावरून आलात. तर आपल्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला कसं कळालं? मी युट्यूबवर सर्च करताना बघितलं नेरळ श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स. म्हणजे तुम्ही युट्यूबवर आपल्या साईटचा व्हिडिओ बघितला, बरोबर? मग तुम्ही साईट व्हिजिट केली, बरोबर? मग साईट व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट कसा वाटला? मस्त वाटला. म्हणजे तुम्ही बरेचसे प्रोजेक्ट बघितले मी आपण वेस्टर्न लाईन, सेंटर लाईन. मग कुठल्या कुठल्या शहरात बघितले प्रोजेक्ट? मी इकडे बदलापूर, वांगणी, कल्याण, परत वेस्टर्नला, म्हणजे अशा ठिकाणी प्रॉपर्टी भरपूर ठिकाणी बघितलं. पनवेलला बघितली. हो का? मग मग आपण नेरळ मध्येच घ्यायचं कारण काय? कारण इतर ठिकाणच्या पेक्षा इथल्या पेक्षा मला थोडा फरक वाटला. हे चांगलं वाटलं. आणि मग आपलं तुम्ही नेरळ स्टेशन पासून तर चालतच येतं. तुम्हाला किती वेळ? 10 मिनिटं लागतात. 10 ते 12 मिनिटं. 10 ते 12 मिनिट. आणि प्रोजेक्टच्या आजूबाजूचा एरिया बद्दल काय बोलत तुम्ही? नाही, हो बरोबर आहे. मस्त आहे वातावरण वगैरे. आणि रोडचं कंपाऊंड झालेलं आहे. तर रोडचं काम चालू आहे, होईल. मेन रोड काम चालू आहे. मेन रोड. आणि तुम्ही 1 BHK फ्लॅट जर घेतलेला आहे, तुम्हाला कसं वाटलं फ्लॅट? नाही, व्यवस्थित वाटला. इतर ठिकाणी मी फिरलो पण त्यापेक्षा मला भरपूर काही फरक पडला. आणि आता जे आपले प्रेक्षक बघतायत त्यांना काय सांगाल? आपल्याकडे 1 BHK तुम्ही घेतलेला आहे, तर आपले जे प्रेक्षक बघताय युट्यूबला त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, खरोखरच बघण्यासारखं आणि इकडे आलात तर तुम्हालाही पण घेऊसं वाटेल. मॅडम, तुम्हाला कसा वाटला फ्लॅट? छान वाटला. किचन बिचन छान वाटलं आणि आजूबाजूचं परिसर छान वाटलं, वातावरण. तर अशा मिरजुले सरांचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी आपल्याकडे 1 BHK घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आपल्याकडे 1 BHK 2 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला आता सॅम्पल फ्लॅटची व्हिडिओ बघायलाच मिळणार आहे. त्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी एरिया आणि प्राइसिंग सुद्धा तुम्हाला कळणार आहे. आपला प्रोजेक्ट हा नेरळ ईस्टचा आहे, श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स. आणि हा प्रोजेक्ट आपला A, B आणि C विंगचा आहे. C विंगचा पण काम आता रेडी झालेलं आहे. पूर्ण आपला प्रोजेक्ट आता कम्प्लीट झालेला आहे. OC रिसिप्ट प्रॉपर्टी आहे. आणि एवढा मोठा असा टेरेस तुम्हाला या ठिकाणी आपल्या कॉम्प्लेक्सला मिळतो. प्रोजेक्टच्या आजूबाजूचा कंपाऊंडचा काम सुद्धा या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. अशा प्रकारचा C विंग मध्ये आपल्याला पॅसेज मिळतो आणि हा 1 BHK तुम्हाला मिळणार आहे. तर चला बघूयात आपला 1 BHK कसा आहे. बघू शकता किती मोठा असा हॉल आपल्या 1 BHK ला तुम्हाला मिळतो. हा 1 BHK 450 चा एरिया आहे. आता बघूयात बेडरूमची पण साईज तुम्ही बघू शकता. किती मोठा असा बेडरूम आणि सिलिंगला गोल्डन कलर मोल्डिंग सुद्धा या ठिकाणी मिळते. आणि किचनची पण साईज बघू शकता. किती मोठा असा किचन मिळतो. टॉयलेट बाथरूम देखील इथे आपल्याला सेपरेट मिळत आहेत. आणि दोघांना फुल टाईल्स इथे मिळतात. असा 1 BHK तुम्हाला मिळणार आहे. आय होप मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलीच असेल आणि आपला 1 BHK सॅम्पल फ्लॅट आणि मिरजुले सरांचा एक्सपिरियन्स या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळालाच असेल. तर आपला हा प्रोजेक्ट श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्सचा आहे. A, B आणि C विंगचा आहे. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्या C विंग मध्ये फक्त 1 BHK फ्लॅट्सच आता अवेलेबल राहिलेले आहेत. बाकी सगळे फ्लॅट सोल्ड आउट झालेले आहेत. तर तुम्ही त्वरा करा. आपल्याकडे 1 BHK 450 एरिया फक्त मिळणार आहे तुम्हाला 9 लाखात. आणि हा प्रोजेक्ट आपला नेरळ ईस्टला आहे, पेशवाई रोडला, नेरळ रेल्वे स्टेशन पासून फक्त चालत 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. तर मित्रांनो त्वरा करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून साईट व्हिजिट सुद्धा करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.